ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कोपरगाव शाखेत गेल्या 40 वर्ष सेवा देणारे कर्तव्यदक्ष अधिकारी वर्धमान पांडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच अगत्य कृषी पर्यटन केंद्र येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्तीनिमित्त वर्धमान पांडे यांचा सत्कार करत त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल गौरवोद्गार काढले। वर्धमान पांडे यांनी गरिबीतून शिक्षण पूर्ण करून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जॉईन केली आणि डेव्हलपमेंट ऑफिसर पदापर्यंत पोहोचून सेवानिवृत्त झाले। त्यांच्या कामाची दखल घेत कंपनीकडून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले। त्यांच्या कामाची पद्धत आणि प्रामाणिकपणा पाहून कंपनीने सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांना 3 वर्षांची मुदतवाढ देत सेवेची संधी दिली। यावेळी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पुणे येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे रिजनल मॅनेजर रश्मी अनिल गुजरान, सिनियर डिव्हिजनल मॅनेजर सुनीता भुरेवार, नागपूरचे रिजनल मॅनेजर नरेश कांकरिया, अजित शेठ लोहाडे, नरेंद्र लोहाडे, अतुल काले, उद्योजक राजेश ठोळे, माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, नितीन कासलीवाल, मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल, शिवसेनेचे कैलास जाधव, धरम बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गांगुले, मंदार पहाडे, स्वप्नील निखाडे, दिलीप अजमेरा, बाला आढाव, फुलचंद पांडे, राजेंद्र शिंगी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून वर्धमान पांडे यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी वर्धमान पांडे यांच्या पत्नी सरोज पांडे, मुलगी अश्विनी पांडे, मुलगा अमोल पांडे, सून लब्धी पांडे, नातू इहित पांडे आदींसह विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित होते। वर्धमानजींनी जे काम केलं आणि जे प्रामाणिकपणा ठेवला, मी समजतो एवढं मोठं संकट त्यांच्यावरती आलं होतं, पण त्यांचे चिरंजीव अमोल हे मुंबईला त्या ठिकाणी LNT मध्ये त्या ठिकाणी काम करतात। त्याने सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी करून आपल्या वडिलांची सेवा इतक्या चांगल्या पद्धतीने केले की ते सगळं जे काही संकट आलेलं होतं त्या संकटाला त्या सगळ्या कुटुंबाने त्यांना बाहेर खेचून आणलं। त्या सगळ्या कुटुंबाचं मी नतमस्तक होतो की तुमच्या आधारामुळे त्यांच्या आजी तब्येत कारण की एवढ्या मोठ्या संकटावरती मात करायचं। शिवाय देवाचे तर आहे देव, कारण की धार्मिक कुटुंब आहे, ही सगळी मंडळी धार्मिक आहे, त्यांना त्या ठिकाणी धार्मिक अधिष्ठान सुद्धा त्या ठिकाणी आहे। पण ज्या प्रामाणिकपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला, कोणत्याही गोष्टीमध्ये एक नया पैशाची सुद्धा लालच कधी न ठेवता ज्यांनी आयुष्यभर काम केलं, पुढं त्यांनी असं एक पैशाची सुद्धा इकडं तिकडं होऊ दिलं नाही, अशा ह्या मंडळीचा हा गौरव सत्कार आहे असं मी त्या ठिकाणी समजतो की ज्यांनी आयुष्यभर आपल्या कामाला निष्ठेने आणि प्रामाणिकतेची जोड त्या ठिकाणी केली, त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज कधी केलं नाही। मला अजून आठवतं, बरेच वर्ष झाले त्याला, ज्यावेळेस ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने काही इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स त्यावेळेस ते घेतलेले होते, तर ते अनेक वेळेस त्यावेळेस ते शेतकरी सांगत होते की आम्ही काही असं करतो। वर्धमानजीने ठामपणे सांगितलं, मला तुमचं 1 रुपया सुद्धा नसला, तुमच्या डोळ्यातले अश्रू मी त्या ठिकाणी पाहतोय आणि तुम्हाला ती तुमची जी झालेली नुकसान आहे त्याच्या प्रमाणामध्ये मिळून द्यायची जबाबदारी माझी आहे। ही ती त्यावेळेस जो 15-20 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला मला आठवतं। त्या जी प्रामाणिकपणाची भावना वर्धमानजींनी जी दाखवली आणि कंपनी बरोबर कंपनीचा सुद्धा लॉस झाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका वर्धमानजींनी त्या ठिकाणी घेतली। अशामुळे म्हणतो की त्या शेतकऱ्यांचे आणि असे लाखो अनेक लोकांचे सुद्धा आशीर्वाद वर्धमानजींनी 39 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम केलं आणि प्रामाणिकपणे काम केलं, म्हणून एवढ्या संकटातून सुद्धा बाहेर काढण्यासाठी त्या लाखो लोकांचे आशीर्वाद वर्धमानजीचे आज आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहतील, हे मला स्वतःला तरी खात्री। आज या ठिकाणी वर्धमानजी पांडे ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीमधून सेवापूर्ती सोहळा या आजच्या दिवशी आयोजित केलेला आहे। त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना पूर्ण सेवेमध्ये
त्या कारणाने 3 वर्ष एक्सटेन्शनवर त्यांना त्या ठिकाणी काम करता आलेले. मी त्यांच्या या सेवापूर्तीच्या काळानंतर त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं नवीन आयुष्य सुख समृद्धी बनवाटीचं जावं अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. सगळ्यात त्यांचे सहकारी जवळपास 40 वर्षापासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये त्यांनी मी म्हणत सेवाच दिली. कारण की इन्शुरन्स हे असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी त्याची गरज भासती. व्यवसाय असेल, वैयक्तिक जीवनामध्ये असेल, आणि असंख्य लोकांच्या या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये जीवनामध्ये स्पर्श त्यांचा आलेला आहे. आणि संजीवनी उद्योग समूह काही अपवाद नाही. मला जसं आठवतं तसं संजीवनीमध्ये अनेक वर्षांपासून त्यांचा स्नेह आहेच. माझ्या मते बिपिन दादांनी सविस्तररित्या इथं बोललेले आहेत. परंतु 40 वर्ष म्हणजे जवळपास 4 तप त्यांच्या आयुष्यातले त्यांनी या सेवा कार्यामध्ये दिलेले आहेत. निश्चितपणाने त्या कार्यातून जरी ते सेवानिवृत्त होत असले तरी 3 वर्ष एक्सटेन्शन मिळालं आहे. तरी सार्वजनिक जीवन किंवा आयुष्य हे चालूच राहतील. तो सेवाभावी वृत्तीने येणाऱ्या आयुष्यामध्ये ते सहकाऱ्यांबरोबर आपल्या सगळ्यांबरोबर या सामाजिक जीवनामध्ये सक्रिय राहतील हीच अपेक्षा. फार सगळं काही आयुष्यामध्ये मिळालं पण निरोगी आयुष्य लाभो एवढीच या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त मी शुभेच्छा देतो. मी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये 1984 ते 87 इन्शुरन्स कंपनीचा एजंट म्हणून जॉईन झालो. त्या काळामध्ये मी श्रामपूरला काम केले 3 वर्ष. श्रामपूरला असताना श्रामपूर आणि अकोला माझ्या अंडर होतं. त्यावेळेसच मी श्रामपूर अकोल्याचा बिझनेस करायचो. 87 डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मला कंपनीने जॉईन केलं. 1/6/87 मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून झालो व 1/6/88 मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून परमनंट झालो. 87 ते 2013 पर्यंत मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केले व 87 पासून 2013 पासून मी AOD आणि AMD म्हणून काम केले आणि कोपरगाव शाखेमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून मी पण काम केलं. पण ब्रँच मॅनेजर म्हणून काम करत असताना मला जो अनुभव आले की आपण कशी सेवा दिली पाहिजे, इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे. कारण इतके दिवस मी मार्केटिंग करत होतो. पण ज्यावेळेस ब्रँच मॅनेजर म्हणून मी काम केले त्यावेळेस लोकांच्या क्लेमच्या अडचणी किंवा हेल्थ इन्शुरन्सच्या अडचणी, मोटर व्हेकल क्लेमच्या अडचणी या सगळ्या बघून मी क्लेम सर्व्हिस कशी देता येईल, लोकांना हेल्थमध्ये कशी मदत करता येईल या पद्धतीने मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला डेव्हलपमेंट ऑफिसर असताना मी एक CMD क्लब मेंबर म्हणून आणि रिजनल ऑफिस क्लब मेंबर म्हणून मला पुरस्कार मिळालेले आहे. ते दिल्लीला आहे, फरीदाबादला मला ते पुरस्कार मिळालेले आहेत. काय एखादी अशी विशेष आठवण तुमची या संपूर्ण कारकिर्दीमध्ये? नाही, मला विशेष काम करताना जनरल इन्शुरन्समध्ये LIC आणि जनरल इन्शुरन्समध्ये फरक असा आहे की जनरल इन्शुरन्समध्ये लोकांना ज्या वेळेस अडचणीच्या वेळेस ज्या अडचणी येतात आणि क्लेमच्या वेळेस अडचणी येतात त्या जर व्यवस्थित पार पाडल्या आपण तर लोकांना व्यवस्थित क्लेम मिळतील, लोकांना व्यवस्थित सहकार्य होईल. आणि जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण क्लेम बघतो, शेतकऱ्यांच्या व्हेकल म्हणा, त्यांचे ट्रॅक्टर म्हणा, त्यांच्या गायींचा इन्शुरन्स म्हणा किंवा पीक विमा म्हणा, हा जर व्यवस्थित प्रकारे आपण जर हँडल केला तर लोकांना क्लेम मिळण्याच्या दृष्टीने मदत होते. आता या 1 वर्षापासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये पीक विमा कंपनीने घेतलेला आहे. तर या वर्षामध्ये ज्या लोकांना पीक विम्यासाठी जास्तीत जास्त मदत करून आम्ही सगळ्यांना यावर्षी क्लेम दिलेले आहेत.